पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात. त्यानुसार स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत. यापैकी एका पथकातील अंमलदार संजय देसाई आणि राजू कोरे यांना राधानगरी तालुक्यातील तिटवे गावच्या हद्दीत अरविंद बुजरे यांच्या शेताजवळ काही लोक उघड्यावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे 27 फेब्रुवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं त्या ठिकाणी छापा टाकून 8 जणांना ताब्यात घेतलं. या कारवाईत पोलिसांनी 67,180 रुपयांची रोकड, 5 मोबाईल हँडसेट, 9 दुचाकी आणि जुगारासाठीचं साहित्य असा एकूण 8,02,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ताब्यात घेतलेल्या 8 संशयितांविरोधात राधानगरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार संजय देसाई, राजू कोरे, सागर चौगुले, युवराज पाटील, समीर कांबळे, सतीश जंगम, महेश खोत, विजय इंगळे, संदीप बेंद्रे आणि सुशील पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.